नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा मात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण होममेड प्रोटीन पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत। जर घरात लहान मुलं असतील किंवा तरुण मुलं असतील किंवा वयस्कर माणसं असतील तर त्यांच्यासाठी आपण प्रोटीन पावडर नेहमी घरात आणत असतो आणि ती खूप महागडी सुद्धा असते। अगदी 1000-1500 रुपये प्रोटीन पावडरच्या डब्यांची किंमत असते आणि पॅकेटमध्ये मिळणारी किंवा डब्यामध्ये मिळणारी प्रोटीन पावडर म्हटली म्हणजे त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह हे आलेच। तर आज आपण घरच्या घरी आपल्या हाताने अगदी कमी किमतीमध्ये पडेल अशी ही प्रोटीन पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण जे प्रोटीन पावडर बनवणार आहोत त्यासाठी आपण सगळं साहित्य हे अगदी पौष्टिक असं वापरणार आहोत। तसेच 9 प्रकारचे घटक वापरून आपण ही प्रोटीन पावडर बनवणार आहोत। समोर मी ते साहित्य ठेवलेलं आहे। तर प्रत्येक साहित्य आपण वाटीच्या मापाने घेतलेलं आहे आणि वजनाच्या मापाने सुद्धा सारखंच घेतलेलं आहे। तर काय काय घेतलंय पाहूया। आपण मकाणे घेतलेले आहेत। एक मोठा बाउल भरून हे मकाणे आहेत, कारण मकाणे हे वजनाने हलके असतात। साधारण हे 25 ते 30 ग्रॅम एवढेच आहेत। त्यानंतर आपण एक छोटी वाटी म्हणजे साधारण 25 ग्रॅम एवढे तीळ घेतलेले आहेत। तेवढीच वाटी भरून बदाम घेतलेले आहेत। तेवढीच वाटी भरून मी काजूचे तुकडे घेतलेले आहेत। तसेच आपण तेवढे चण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत। हे भाजलेल्या डाळ्या आहेत। तुम्ही ह्याऐवजी चणे सुद्धा वापरू शकता, अगदी सालासकट किंवा सालं काढून कसंही वापरू शकता। त्याचबरोबर आपण तेवढीच वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत। तसेच आपण इकडे 2 प्रकारच्या मगजबिया घेतलेल्या आहेत, कलिंगडाची आणि भोपळ्याची मगजबी। त्याचबरोबर आपण फ्लॅक्सीड म्हणजेच अळशी घेतलेली आहे। अळशी ही अत्यंत पौष्टिक असते, त्यामुळे ही स्किप न करता वापरायची आहे। सगळ्यात पहिले आपण कढई तापवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। बघा, त्याला चटचट असा आवाज सुद्धा यायला लागलेला आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे। आता आपण हे काढून बाजूला ठेवून देऊया आणि थंड झालं की ह्याची सालं आणि ह्याला जे मुख असतं ते काढून घेऊया। आता शेंगदाणे भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये मी मकाणे भाजून घेणार आहे। चांगले खुसखुशीत होईपर्यंत आणि हाताने चुरतील इथपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे आहेत। किंचितसा रंग सुद्धा ह्याचा बदलला पाहिजे। भाजण्याआधी आपण मकाणे बघितले तर ते सहज तुटत नाही, चिवट असतात, परंतु भाजल्यानंतर ते अगदी खुसखुशीत होतात आणि हाताने सहज चुरले जातात। आता आपण भाजल्यानंतर ते पाहूया। तर हे बघा, मकाणे छानपैकी आपले क्रिस्पी झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि हे कढईतून काढून घेऊया। आता मकाणे भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये मी बदाम, काजू, तीळ आणि भोपळ्याच्या मगजबिया, कलिंगडाच्या मगजबिया घालून घेऊया। आता हे साहित्य चांगलं भाजून घेऊया। आपण ह्यामध्ये फक्त चण्याचे डाळे आता घातलेले नाहीयेत, तसेच आपण अळशी घातलेली नाहीये। तर चण्याचे डाळे आपण शेवटी घालणार आहोत, कारण ते भाजलेलेच आहेत आणि अळशी आपण वेगळी घालणार आहोत का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच। तर 2 मिनिटं छान आपण हे सगळं भाजून घेऊया। तर बघा, आता तडतड असा आवाज यायला लागलेला आहे आणि छान सुगंध सुद्धा भाजल्याचा पसरलेला आहे, किंचितसा रंग सुद्धा बदललेला आहे। तर आता शेवटी आपण ह्याच्यामध्ये डाळ्या सुद्धा घालून घेऊया। अगदी काही सेकंद डाळ्या थोड्याशा गरम होऊ देऊया, म्हणजे त्या चांगल्या वाटल्या जातील। तर डाळ्या सुद्धा आपण परतून घेतलेल्या आहेत। आता मी गॅस बंद करते, त्यानंतर आपण हे ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया। तर आता आपली कढई आधीपासूनच गरम आहे। मी गॅस बंद केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अगदी काही सेकंद आपण अळशीच्या बिया आहेत त्या भाजून घेणार आहोत। अळशीच्या बिया फार जास्त भाजायच्या नसतात, नाहीतर त्याला कडवटपणा येतो, म्हणून आपण त्या वेगळ्या भाजलेल्या आहेत। आणि ह्या आपण भाजल्यानंतर थोड्याशा थंड झाल्यानंतर मिक्सरला ह्याची वेगळी पावडर करणार आहोत आणि नंतर ती इतर साहित्यामध्ये मिक्स करणार आहोत। कारण काय आहे, ह्याची पावडर जर चांगली झाली नाही, आपण आधीच एकत्र केलं आणि मग पावडर केली तर ह्याचे छोटे छोटे कण राहू शकतात आणि दुधामध्ये ते चांगले लागत नाही। त्यामुळे आपण ह्याची चांगली वेगळी पावडर करून मग आपल्या पावडरीमध्ये आपण मिक्स करणार आहोत, म्हणजे ती दुधामध्ये आपल्या दाताखाली येत नाही। तर अळशी सुद्धा थोडीशी परतून झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। तर पहा, सगळं साहित्य आपलं छान भाजून झालेलं आहे
आणि खूप छान खरपूस असा सुगंध किचन मध्ये पसरलेला आहे. तर हे बघा, शेंगदाण्याची सुद्धा आम्ही सालं आणि मुख काढून घेतलेली आहेत, ती आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता हे सगळं साहित्य मी मिक्सर मध्ये पल्स मोडवर फिरवून घेणार आहे आणि त्याची पावडर करून घेणार आहे. फक्त अळशीच्या बिया आपण वेगळ्या पावडर करून मग त्यामध्ये मिक्स करणार आहोत. तुम्ही ह्या साहित्यामध्ये थोडीशी वेलची सुद्धा घालू शकता भाजून. तर सगळ्यात पहिले आपण अळशीची पावडर करून घेऊया. ही सुद्धा पल्स मोड वरतीच फिरवायची आहे. तर पहा, अगदी बारीक शक्य तितकी मी अळशीची पूड करून घेतलेली आहे. सगळं साहित्य एकत्र करून घेऊया. आता हे एकत्र केलेलं साहित्य आपण मिक्सरला थोडं थोडं घेऊन पल्स मोड वरती त्याची सुद्धा पावडर करून घेऊया. तर बघा, अगदी छान अशी पावडर तयार झालेली आहे. तर ह्याच पद्धतीने मी दुसरी पावडर सुद्धा तयार करून घेते. तर बघा, अशी छान अशी आपली ड्राय पावडर तयार झालेली आहे. अगदी 10-15 दिवस तुम्ही ही वापरू शकता. शक्यतो 15 दिवसापेक्षा जास्त पुरेल एवढी करू नका. ताजी करून नेहमी वापरा, म्हणजे ती अजून छान तुम्हाला रिझल्ट देईल. आता ह्याच्यामध्ये आपण अळशीची पावडर आहे ती सुद्धा मिक्स करून घेऊया. आता ही काचेच्या बरणीमध्ये, हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवली की आपण छान हवी तेव्हा वापरू शकतो. ह्याचं दूध कसं तयार करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. मी 1 कप एवढं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं केसरच्या काड्या घातलेल्या आहेत. दूध आपण आता उकळवून देऊया. थोडंसं दूध चांगलं उकळलेलं आहे. आपण गॅस बंद करूया आणि चमच्याने फिरवून घेऊया. ह्या वेळेला तुम्ही थोडीशी वेलची पूड सुद्धा चिमूटभर घालू शकता. आता आपण ह्या दुधामध्ये अर्धा चमचा एवढे गूळ पावडर घालणार आहोत. ऑप्शनल आहे, तुम्ही साखर सुद्धा घालू शकता किंवा काही नाही घातलं तरी चालेल जर तुम्ही साखर खात नसाल तर. पण गुळाने खूप छान टेस्ट येते आणि गुळ हेल्दी सुद्धा आहे. गुळ छान मिक्स करून घेऊया. आपण गॅस बंद केल्यानंतर गुळ घातलेला आहे, कारण दूध फाटण्याची शक्यता असते गुळामुळे. आता गुळ चांगला विरघळलेला आहे. आपण 1 चमचाभर आपली प्रोटीन पावडर ह्याच्यामध्ये घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. तर पहा, मी 1 कप दुधासाठी अर्धा चमचा गूळ आणि 1 छोटा चमचा भरून प्रोटीन पावडर घातलेली आहे. तुम्ही दुधाच्या प्रमाणानुसार पावडरचं प्रमाण आणि गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर चहाला रिप्लेस करण्यासाठी आरोग्यदायी प्रोटीनयुक्त गरमागरम दूध तयार आहे. काय तर मग आज आपण बनवलेली ही प्रोटीन पावडरची रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा. तसेच मला कमेंट करून सुद्धा सांगा. आपण आपल्या हाताने बनवलेली ही प्रोटीन पावडर आपण आपल्या मुलांना, आपल्या घरातील वयस्क माणसांना देऊ शकतो. आपण स्वतः सुद्धा निश्चिंतपणे घेऊ शकतो, कारण आपल्याला माहिती आहे आपण त्यामध्ये काय काय घातलेलं आहे. आणि अर्पणा म्हात्रे चॅनल तुम्ही पाहता, परंतु जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ते प्रेस करा, म्हणजे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तसेच माझा इथे फोटो आहे, या फोटोवर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.